विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता भरपूर जण एक कमेंट करत आहेत की एकाच दिवशी त्यांचे 2 ठिकाणी ग्राउंड आले, तर अशा वेळेस त्यांना तारखा बदलून मिळू शकतात का? त्याबद्दलची माहिती आता आपल्याकडं अवेलेबल झालेली आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये आपल्या डीजी ऑफिसमधून सुद्धा त्या तशा प्रकारचं परिपत्रक आहे. त्याचं परिपत्रक जे आहे, ते आपण आपल्या पोस्टमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही पोस्टमध्ये चेक करू शकता आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला एक ईमेल करावं लागेल. आता ईमेलमध्ये काय लिहायचं आणि कसं लिहायचं त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तरी सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये बघा अशा अशा प्रकारचे ईमेल आयडी आहे तो तयार करायचा आहे. तो सगळं काही आहे ते मराठीमध्येच आहे. मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो. तर विषय लिहायचा ग्राउंडची तारीख बदलून मिळण्याबाबत माननीय महोदय सादर प्रमाण मी त्यात तुमचं पूर्ण नाव टाकायचं. यांनी पोलीस भरती 2026 साठी अर्ज केलेला आहे. मला दिनांक या दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस घटकाचे नाव टाकायचं त्या ठिकाणी. तसेच पोलीस मैदानाचं प्रवेशपत्र प्राप्त झालेलं आहे दोन्ही ठिकाणचं. ते पण त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. दोन्ही मैदानी चाचण्या एका दिवशी असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. मी अशा ठिकाणी त्या मैदानी चाचणीचं नाव टाकायचं आहे आणि नम्र विनंती करतो की तुम्हाला त्या तारखा आम्हाला बदलून हवेत. अशा प्रकारचा तो ईमेल तयार करायचा आहे. ते ईमेलमध्ये पूर्ण संदर्भासोबत काय करायचे, तुमचे दोन्ही हॉल तिकीट जे आलेले आहेत ते हॉल तिकीट त्यासोबत तुम्हाला जोडायचे आहेत आणि तुमचं एक आयडी प्रूफ सुद्धा त्यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या त्या मेल आयडी मध्ये तुमचं नाव, नोंदणी क्रमांक, तुमचा मोबाईल क्रमांक आणि अधिकृत म्हणजे जे ईमेल आयडी तुम्ही पोलीस भरतीला वापरलेला आहे तेच ईमेल आयडी तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि तसं जर तुमचं मेडिकल कारण असेल तर त्याबद्दल लिहायचं आहे. जर तुमचं मेडिकल नसेल दुसरं कोणतंही कुठलंही कारण असेल जे तुम्हाला तारीख वेगळी बदलून हवी असेल तर तसं त्या प्रकारची मेन्शन करायचं. तर हा ईमेल आयडी नक्की पाठवायचा कोणाला? तर मित्रांनो, मेल आयडी पाठवायचा आहे महापोलीस recruitment.support.maha.it.org ह्या मेल आयडीला तुम्हाला हा नंबर सेंड करायचा आहे. हा मेल आयडी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेला आहे. आणि जर सोबत असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले असतील तर त्या दोन्ही जिल्ह्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही त्यांना मेल करू शकता किंवा मी आता तुम्हाला जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडीवरती पण तुम्ही त्या ठिकाणी मेल करू शकता किंवा दोन्ही ठिकाणी जर केलं तरी तुम्हाला चालणार आहे, काही फरक पडणार नाही. आणि लवकरात लवकर तशा प्रकारचा तुम्हाला ईमेल किंवा तुम्हाला त्या प्रकारचा मेसेज तुम्हाला भेटून जाईल की तुमची तारीख ही बदलून मिळालेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या जेवढे पण मित्र आहेत ज्यांचे पण सेम प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा प्रकारची माहिती त्यांच्यापर्यंत मिळून जाईल. आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि असे छोटे छोटे जे अपडेट असतात ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ एवढाच. जय हिंद.